मित्रांनो, एप्रिल महिना संपत आलाय, पण एक मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. सोनं आता महागणार का, की अजून स्वस्त होणार? गेल्या 4 आठवड्यांपासून सोन्याचे दर जवळपास स्थिर आहेत. ना मोठी वाढ, ना मोठी घसरण. पण अचानक आज पुन्हा 220 रुपयांची वाढ झालीय. आता खरी गोष्ट अशी आहे की जगात तणाव कमी झाला, डॉलर कमजोर झाला, तरीही सोनं खाली का येत नाहीये? आणि दुसरीकडे चांदीचा भाव तर अजूनही ऑल टाइम हायपेक्षा खूपच खाली आहे. म्हणजेच हीच का योग्य वेळ खरेदीची? की अजून थांबलात तर फायदा होईल? कारण तज्ज्ञ काय सांगतात माहीत आहे का? जर तुम्ही आत्ताच चुकीचा निर्णय घेतला तर पुढच्या काही महिन्यात मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे लेटेस्ट सोनं चांदीचे दर, पुढे भाव वाढणार की कमी होणार, आणि सर्वात महत्त्वाचं, आता खरेदी करावी की थांबावं. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा टिप देणार आहे जो तुमचे हजारो रुपये वाचवू शकतो. आजचे ताजे दर, दिल्ली आणि महाराष्ट्र. सर्वात आधी नजर टाकूया आजच्या दरांवर. गुड रिटर्न्सच्या ताज्या आकडेवारीनुसार आज राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,50,110 रुपये प्रतितोळा आहे. आता आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये दर थोडेसे कमी आहेत. 24 कॅरेट 1,50,660 रुपये प्रतितोळा. 22 कॅरेट म्हणजेच दागिन्यांचे सोने 1,38,100 रुपये प्रतितोळा. 18 कॅरेट 1,12,990 रुपये प्रतितोळा. विशेष म्हणजे कालच्या तुलनेत आज भावात 220 रुपयांची किंचित वाढ झाली आहे. म्हणजे बाजार पुन्हा एकदा हळूहळू वर सरकताना दिसतोय. चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्यासोबतच चांदीनेही सर्वांचे लक्ष वेधलं आहे. आज चांदीचा भाव प्रति किलो 2,50,000 रुपये आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण चांदी तिच्या सर्वकालीन उच्चांकापासून तब्बल 1,60,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज एका दिवसात चांदी 5,000नी घसरली आहे. जर तुम्ही चांदीत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा डेटा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. दर स्थिर का आहेत? आता प्रश्न पडतो की सोनं सध्या एकाच जागी का अडकलंय? याची 3 मुख्य कारणं आहेत. 1. अमेरिका-इराण संघर्ष. या 2 देशांमधील तणाव थोडा कमी झाल्यामुळे जागतिक बाजारात जी भीती होती ती आता कमी झाली आहे. 2. डॉलरचा कमकुवतपणा. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर थोडा नरम पडला आहे, ज्यामुळे सोन्याला आधार मिळतोय, पण मोठी उसळी घेता येत नाहीये. 3. कच्चे तेल. क्रूड ऑइलच्या किमती वाढत असल्या तरी सोन्याने आपली पकड घट्ट ठेवली आहे. 5. तज्ज्ञांचा सल्ला. आता खरेदी करावी का? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, खरेदीदारांनी काय करावं? तज्ज्ञांच्या मते सोनं सध्या 1.5 लाखांच्या वर असलं तरी भविष्यात यात मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर तुम्ही लग्नसराईसाठी किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं घेणार असाल तर वेट अँड वॉच करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने खरेदी करा. एकदम सगळं सोनं न घेता थोडं थोडं सोनं घेतल्यास तुम्हाला सरासरी भाव चांगला मिळेल, कारण सोन्याची विश्वासार्हता आजही जगात सर्वात जास्त आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे सोन्या चांदीचे दर आणि मार्केटचा कल. तुम्हाला काय वाटतं? सोन्याचे भाव 2 लाखांपर्यंत जातील का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच रोजच्या ताज्या अपडेट्ससाठी आणि सोन्याच्या अचूक भावासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही योग्य माहिती मिळेल. धन्यवाद.